वेलकम स्टुडंट्स. 2021 आणि 22 या शैक्षणिक वर्षामध्ये सर्वांचं स्वागत. तर इयत्ता पाचवीला आपण परिसर अभ्यास हा विषय पाहिलेला होता. त्यामध्ये विज्ञानाचा काही भाग होता, इतिहासाचा काही भाग होता आणि भूगोलाचा सुद्धा काही भाग होता. परंतु आता इयत्ता 6वी पासून आपल्याला नवीनच एक सब्जेक्ट पाहायचा आहे, तो म्हणजे जनरल सायन्स. या जनरल सायन्समध्ये आपल्याला एकूण 16 चॅप्टर्स आहेत. त्यामधील पहिले 8 चॅप्टर्स आपण फर्स्ट टर्मसाठी पाहणार आहात आणि त्यानंतरचे 8 चॅप्टर्स हे आपण सेकंड टर्ममध्ये पाहणार आहात. तर जनरल सायन्स हा विषय आता तुम्हाला नवीनच आहे 6वी पासून. त्यामुळं सर्वांना एक सूचना आहे की आपण जनरल सायन्सच्या अगोदर डिक्शनरी खरेदी करा, 200 पेजची एक नोटबुक. तर कमीत कमी आपण दररोज 10 शब्द, एक शब्द 5 वेळा या पद्धतीने आपण दररोज हा जनरल सायन्सच्या शब्दांचा सराव करायचा आहे. तरच आपल्याला यामधील ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स असतील त्या समजतील, शब्दांचे अर्थ कळतील. तर आपल्याला हे कमीत कमी 8वी या वर्गापर्यंत या पद्धतीनं सुरुवातीला शब्दांची तयारी करावी लागणार आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला हळूहळू पुढे 9वी पासून सहज त्या विज्ञानाचं आकलन होईल. तर हे काम सर्वांनीच करायचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी. पाठ शिकवायच्या अगोदर आपल्याला या शब्दांची तयारी झालीच पाहिजे. तर आज आपण या जनरल सायन्सचा पहिला चॅप्टर पाहणार आहात, तो म्हणजे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस याचा अर्थ नैसर्गिक संसाधने, एअर हवा, वॉटर पाणी अँड लँड, लँड इज जमीन. तर या नेचरमध्ये आपण फिरत असताना, या नेचरचं ऑब्झर्वेशन करत असताना आपल्याला काही गोष्टी दिसत असतील. यामध्ये या नेचरमध्ये लिव्हिंग थिंग्स आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. लिव्हिंग थिंग्स मीन्स सजीव, नॉन लिव्हिंग थिंग्स मीन्स निर्जीव. तर लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला कोणत्या ऑब्जेक्ट सांगता येतील? तर त्यामध्ये ऑक्स आहे, बफेलो आहे, एलिफंट आहे, डिअर आहे, हेन आहे, अशा प्रकारचे. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये या नेचरमध्ये असणारे ऑब्जेक्ट्स म्हणजे स्टोन, वूड, प्लास्टिक, ग्लास, डस्टर, चॉक, अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला सांगता येतील. तर आता या तुम्हाला ज्या काही लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि निर्जीव या वस्तूंची नावे तुम्हाला सांगितली. तर अशा या नेचरमध्ये आढळणाऱ्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला या वॉटरमध्ये आपल्याला आढळतील. म्हणजेच सम ऑब्जेक्ट्स आर इन वॉटर, सम ऑब्जेक्ट्स आर इन एअर अँड सम ऑब्जेक्ट्स ऑन लँड. म्हणजे या निसर्गातील काही वस्तू या पाण्यामध्ये आहेत, काही वस्तू हवेमध्ये आहेत, काही वस्तू लँडवरती आहेत. म्हणजे ऑल लिव्हिंग थिंग्स, सर्व सजीवांसाठी एअर, वॉटर अँड लँड या फॅक्टरची आवश्यकता असते. यावरूनच आपल्याला नॅचरल रिसोर्स याची डिफाईन तयार करता येईल. म्हणजे या वस्तूंना, या पृथ्वी तलावर असणाऱ्या या वस्तूंना, म्हणजे लिव्हिंग थिंग्स असतील, आपण थोडक्यात घेऊया. तर या पृथ्वी तलावर लिव्हिंग थिंग्सना जगण्यासाठी त्यांना एअर, वॉटर अँड लँड या फॅक्टरची आवश्यकता असते. तसेच त्यांच्या ज्या काही बेसिक नीड्स आहेत
त्या बेसिक नीड्स फुलफिल होण्यासाठी म्हणजे पूर्ण होण्यासाठी सुद्धा नॅचरल रिसोर्सची आवश्यकता असते. यावरून आपल्याला नॅचरल रिसोर्स म्हणजे नैसर्गिक संसाधने ही डेफिनेशन करत असताना या डेफिनेशन मधील आपल्याला जे काही महत्त्वाचे शब्द आहेत ते अगोदर क्लिअर झाले पाहिजे, म्हणजे या डिफाईनचा आपल्याला अर्थ समजेल. तर पाठ चालू असताना आपण सर्वांनी टेक्स्ट बुक 6वीचं जनरल सायन्स हे काढून ठेवायचं. त्यामध्ये पेज नंबर 1 यावरती नॅचरल रिसोर्सची डिफाईन दिलेली आहे. तर या ठिकाणी मी त्याचं वाचन करतो आणि त्याचा अर्थ आपल्याला समजून सांगेल. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called natural resources. तर ही जी काही नॅचरल रिसोर्सची डिफिनिशन आहे यामधील जे काही महत्त्वाचे शब्द आहेत त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. अर्थ समजला तर आपल्याला ती कॉन्सेप्ट समजेल. असं मुखपाठ करून काही उपयोग नाही, म्हणजे चिरकाळ आपल्या ते लक्षामध्ये राहणार नाही. तर यामधील महत्त्वाचे शब्द आपल्याला सांगायचे. सस्टेनिंग. सस्टेनिंग मीन्स टिकून राहणे. सस्टेनिंग ऑन द वर्ल्ड म्हणजे या पृथ्वी तलावर टिकून राहणे. सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ म्हणजे या पृथ्वी तलावर सजीव सृष्टी टिकून राहणे. सस्टेनिंग मीन्स टिकून राहणे. and fulfilling पूर्ण होणे. fulfilling their basic needs त्यांच्या गरजा पूर्ण होणे. तर लिव्हिंग थिंग्सच्या बेसिक नीड्स पूर्ण होण्यासाठी आणि ते सजीव या पृथ्वी तलावर हे सजीव टिकून राहण्यासाठी या सर्व लिव्हिंग थिंग्सना एअर, वॉटर अँड लँड या फॅक्टरची आवश्यकता असते. म्हणून ही डेफिनेशन सर्वांनी आपण नोटबुकमध्ये 3-4 वेळा लिहून काढायची आणि काळजीपूर्वक त्याचं वाचन करायचं. शब्दांचे अर्थ लक्षात घ्यायचे म्हणजे आपल्याला ही नॅचरल रिसोर्सची डेफिनेशन लक्षात राहील. तर पुढील भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे स्पेअर्स ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीची आवरणे. तर आताच आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की नेचरमध्ये आढळणारे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत यांचा संबंध हा एअर, वॉटर आणि लँड या फॅक्टरशी आहे. तर एअर हा फॅक्टर ॲटमॉस्फिअर याच्या संबंधित आहे. वॉटर हा हायड्रोस्फिअरशी संबंधित आहे. त्यानंतर लँड म्हणजे सॉइल हा लिथोस्फिअरशी संबंधित आहे. म्हणजे स्पेअर्स ऑफ द अर्थ पृथ्वीची आवरणे हा पुढील मुद्दा आपण पाहणार आहात. हे पृथ्वीची असणारी जी काही स्पेअर्स आहेत हे आपण लक्षात घ्यायची. यामध्ये पहिला स्पियर सांगता येईल ॲटमॉस्फिअर, त्यानंतर दुसरा सांगता येईल हायड्रोस्फिअर, त्यानंतर तिसरा सांगता येईल लिथोस्फिअर. तर यांचा अर्थ ॲटमॉस्फिअर मीन्स वातावरण, हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण अँड लिथोस्फिअर मीन्स शिलावरण. तर या नेचरमध्ये असणाऱ्या काही घटकांचा समावेश हा ॲटमॉस्फिअर्स आहे. म्हणजे एअर हा फॅक्टर ॲटमॉस्फिअर याचं प्रतिनिधित्व करतो आणि वॉटर हा फॅक्टर हायड्रोस्फिअर या स्पिअर्सचं प्रतिनिधित्व करतो आणि लिथोस्फिअर हा लँड. म्हणजे आपण या ठिकाणी
स्पेअर्स ऑफ द अर्थ हा मुद्दा पाहत असताना या तिन्ही शब्दाचे अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. तर हा मुद्दा सुद्धा आपण 3-4 वेळा लिहून काढू. ते नावं अवघड आहेत, परंतु आपल्याला सरावातून या गोष्टी आत्मसात होत असतात. तर या अर्थचा सरफेस हा लँड अँड वॉटर यांनी व्यापलेला आहे. तर अर्थच्या सरफेस हा वॉटरनी 71% या अर्थच्या सरफेसवरती वॉटर हे 71% आहे. आणि लँडचं प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण हे 29% आहे. म्हणजे थोडक्यात हायड्रोस्फिअर इज द ग्रेटर दॅन लिथोस्फिअर. म्हणजे लिथोस्फिअर हा भाग लँडचा आहे. म्हणजे लँडपेक्षा हायड्रोस्फिअर म्हणजे त्यामध्ये समावेश वॉटर याचं प्रमाण या अर्थच्या सरफेसवरती अधिक प्रमाणात आहे. त्याचं प्रोपोर्शन सुद्धा, प्रोपोर्शन इज प्रमाण, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. तर वॉटरचं प्रोपोर्शन किती आहे अर्थच्या सरफेसवरती? 71%. लँडचं किती पर्सेंटेज आहे? 29%. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. त्यासाठी या गोष्टी आपण नोटबुकवरती लिहून त्याचा सराव करा, लक्षात ठेवा. तर त्यानंतर आपल्याला पुढील मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. तर नॅचरल रिसोर्सेस हे पाहत असताना आपल्याला एअर, वॉटर अँड लँड हे फॅक्टर सांगितले आहेत. तर त्यानंतर आपण एक एक भाग या चॅप्टरमध्ये पाहणार आहात. तो म्हणजे एअर, वॉटर आणि त्यानंतर लँड. तर सुरुवातीला आपण एअर या फॅक्टरची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहात, त्यानंतर वॉटरची, त्यानंतर लँडची. तर सुरुवातीला आपल्याला एअर हा फॅक्टर पाहायचा आहे. एअर मीन्स हवा, सर्वांनाच माहित आहे. एअर कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स. तर अशा काही गॅसेसनी ही एअर बनलेली आहे. एअर इज द मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. तर अनेक वायूंचं मिश्रण ही हवा आहे. एक वायू म्हणजे हवा नाही, किंवा 2 वायू म्हणजे हवा नाही, तर अनेक गॅसेस म्हणजे सेव्हरल गॅसेस यांची, या सर्व गॅसेसची मिळून काय बनलेली आहे? हवा बनलेली आहे, एअर बनलेली आहे. तर आपल्याला माहित आहे या अर्थच्या भोवती हवेचं एन्व्हेलोप आहे, आवरण आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअर. आणि या ॲटमॉस्फिअरचे काही लेयर्स सुद्धा पडतात. तर ते लेयर्स म्हणजे ट्रोपोस्फिअर पहिला आपल्याला सांगता येईल, त्यानंतर दुसरा स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर मेसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. नावं अवघड आहे, उच्चार व्यवस्थित करा, लिहून आपण याचा सराव करायचा आहे. तर ॲटमॉस्फिअरचे जे लेयर्स आहेत, थर, विविध थर म्हणता येईल आपल्याला, लेयर्स मीन्स थर. तर वातावरणाचे थर,
त्यामध्ये पहिला थर कोणता? ट्रोपोस्फियर. ट्रोपोस्फियर मीन्स तपांबर. पहिला म्हणजे या अर्थच्या सरफेस वरती पहिला जो लेयर आहे त्याला ट्रोपोस्फियर म्हणतात. त्यानंतर दुसरा लेयर आहे तो म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरचा, त्याला स्थितांबर म्हणता येईल. त्यानंतर तिसरा जो लेयर आहे या ऍटमॉस्फिअर मध्ये अर्थच्या सरफेस पासून तो म्हणजे मेसोस्फिअर, मध्यांबर. मेसोस्फिअर मीन्स मध्यांबर. त्यानंतर चौथा लेयर आपल्याला ऍटमॉस्फिअरचा सांगता येईल तो म्हणजे आयनोस्फिअर. आयनोस्फिअर मीन्स अयनांबर. त्यानंतर शेवटचा लेयर ऍटमॉस्फिअरचा आहे तो म्हणजे एक्झोस्फिअर, बाह्यांबर. तर अर्थच्या सरफेस पासून जो पहिला लेयर आहे तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. तर ट्रोपोस्फिअर मध्ये हवेचं जे एकूण वस्तुमान आहे ते सर्वात जास्त आहे. म्हणजे या एअर मध्ये जे काही विविध प्रकारचे गॅसेस आहेत त्याचं जास्त प्रमाण हे ट्रोपोस्फिअर मध्ये आहे. म्हणजे अर्थच्या सरफेस पासून जो पहिला लेयर येतो तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. या ट्रोपोस्फिअर मध्ये गॅसेसचं प्रमाण जास्त आहे, सर्वात जास्त आहे. इतर जे लेयर्स आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त प्रमाण त्या ठिकाणी आहे. त्यानंतर तर हे प्रोपोर्शन आपल्याला या ठिकाणी ट्रोपोस्फिअर मध्ये 80% अबाउट ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. म्हणजे 80% टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. म्हणजे जवळपास 80% हे या ठिकाणी हवेचं वायूच्या वस्तुमान आपल्याला हे ट्रोपोस्फिअर मध्ये सांगता येईल. आणि त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये गॅसेसचं प्रमाण हे 90% आहे, 19%. आणि मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर या लेयर्स मध्ये मात्र गॅसेसचं प्रमाण हे डिक्रीज होत गेलेलं आहे, म्हणजे कमी कमी होत गेलेलं आहे. आणि एक्झोस्फिअर मध्ये मात्र देअर आर नॉट फाउंड गॅसेस इन द एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअर मध्ये मात्र गॅसेसचं प्रमाण कसल्याही प्रकारचं आपल्याला आढळून येत नाही. आणि त्यानंतरचा भाग एक्झोस्फिअरच्या नंतरचा भाग त्यामध्ये गॅसेसचं प्रमाण अजिबात नाही. सर्वात जास्त गॅसेसचं प्रमाण कुठं आहे? ट्रोपोस्फिअर मध्ये. त्यापेक्षा कमी स्ट्रॅटोस्फिअर. त्यापेक्षा कमी म्हणजे कमी कमी होत गेलेलं आहे ते म्हणजे मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर मध्ये. आणि त्यानंतर जो शेवटचा लेअर आहे तो म्हणजे एक्झोस्फिअर मध्ये मात्र गॅसेसचं प्रमाण अजिबात आपल्याला आढळत नाही. तर या मुद्द्यामध्ये आपण एवढंच लक्षात ठेवा, लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर ही नावं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. नेम ऑफ द लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर, तर त्यामध्ये काय सांगा? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. आणि त्यांचं प्रमाण किती आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. शिकवताना आपल्याला आता सांगितलेलं आहे. तर या मुद्द्यांचा सराव आपण वहीमध्ये 3-4 वेळा लिहून काढून हे मुद्दे सर्व लक्षात ठेवा. लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर अँड स्पेअर्स ऑफ द अर्थ. आणि यापूर्वी आपण नॅचरल रिसोर्सची डेफिनेशन पाहिली आहे, ती सुद्धा आपण नोटबुकमध्ये आपल्या 3-4 वेळा लिहून ती काळजीपूर्वक त्याचं वाचन करून लक्षात ठेवायची आहे. आणखी एक या पिरियडमध्ये आपल्याला शिकवलेला भाग तो म्हणजे नॅचरल रिसोर्सेस. विच आर द नॅचरल रिसोर्सेस या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. एअर, वॉटर अँड लँड. दीज आर द
नॅचरल रिसोर्सेस. तर हे सर्व मुद्दे आपण नोटबुकमध्ये लिहून त्याचा सराव करा आणि काळजीपूर्वक त्याचं वाचन करा, शब्दाची तयारी करा. ठीक आहे? ओके, धन्यवाद.